नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती वेताळ जी.आर. आपणा सर्वांचे स्वागत करते. मी तुम्हाला इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 या विषयाचा शैक्षणिक व्हिडिओ सादर करणार आहे. त्यामुळे आपणास आपली शैक्षणिक प्रगती साधता येईल हाच माझा उद्देश आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण क्रमांक 2 वास्तव संख्या अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण परिमेय संख्यांचे विविध गुणधर्म अभ्यासले. आता आपण अपरिमेय संख्या म्हणजे काय ते अभ्यासू. खालील संख्या रेषेवर दाखवलेल्या वर्गमुळात 2 व वर्गमुळात 3 या संख्या परिमेय नाहीत, म्हणजेच त्या अपरिमेय आहेत. बघा, ही एक संख्या रेषा दाखवलेली आहे. त्यामध्ये मध्यबिंदू आहे O, त्याची O आणि त्याचा अंक आहे 0. त्यानंतर 1, 2, 3 असे त्याचे बिंदू आहेत आणि त्यात विरुद्ध संख्याही आहेत, म्हणजेच 1 ची विरुद्ध संख्या -1 ही आहे. वर्गमुळात 2 ची विरुद्ध संख्या वजा वर्गमुळात 2 आहे. वर्गमुळात 3 ची विरुद्ध संख्या वजा वर्गमुळात 3 ही आहे. या संख्या रेषेवर OA बरोबर 1 एकक अंतर आहे. बघा, इथे OA हे एवढं अंतर जे आहे ते 1 एकक आहे. O च्या डावीकडे B बिंदू ही 1 एकक अंतरावर आहे. बघा, O च्या डावीकडे हा B बिंदू दिलेला आहे, तो वजा आहे, तो विरुद्ध बाजूला आहे. B बिंदूचा निर्देशक -1 आहे. P बिंदूचा निर्देशक वर्गमुळात 2 असून त्याची विरुद्ध संख्या C या बिंदूने दर्शवलेली आहे. बघा, वर्गमुळामध्ये 2 हा P बिंदू, त्याची विरुद्ध संख्या C आणि त्याचा निर्देशक वजा वर्गमुळात 2 आहे. C बिंदूचा निर्देशक वजा वर्गमुळात 2 आहे. त्याचप्रमाणे वर्गमुळात 3 विरुद्ध संख्या वजा वर्गमुळात 3 दर्शविणारा बिंदू D आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण संख्या रेषेवर वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 या संख्या बघितल्या. या प्रकारच्या संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात, कारण या वर्गमुळात 2 चे वर्गमूळ हे अखंड अनावर्ती दशांश रूप असते. तसेच वर्गमुळात 3 चेही वर्गमूळ हे अखंड अनावर्ती दशांश रूप असते. म्हणून या प्रकारच्या संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. बघा आता, अपरिमेय आणि वास्तव संख्या. वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे. हे अप्रत्यक्ष सिद्धता देऊन सिद्ध करता येते. वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे हे गृहीत धरू. ती P/Q मानू. P/Q हे त्या परिमेय संख्येचे संक्षिप्त रूप आहे, म्हणजेच P व Q मध्ये 1 पेक्षा वेगळा सामायिक विभाजक नाही असे मानू. तर आता बघा, वर्गमुळात 2 म्हणजेच आपण ही परिमेय संख्या म्हणजेच P/Q हे मानलेलं आहे. म्हणून वर्गमुळामध्ये 2 बरोबर P/Q. म्हणून आपण दोन्ही बाजूला वर्ग केला तर वर्गमुळात 2 म्हणजे 2 बरोबर P चा वर्ग P वर्ग, Q चा वर्ग Q वर्ग. दोन्ही बाजूंचा इथे वर्ग केला आपण. म्हणून आता बघा, ही उजवीकडची Q² आहे, तो या बाजूला आल्यावर गुणाकार होणार, म्हणजे भागाकाराचा डाव्या बाजूला आल्यावर त्याचा गुणाकार होणार. तर इथे आपल्याला मिळणार 2Q² बरोबर P² म्हणजे P चा वर्ग. आता कुठल्याही संख्येचा वर्ग म्हणजेच P चा वर्ग ही समसंख्या आहे. म्हणून P सुद्धा समसंख्या आहे, म्हणजेच 2 हा P चा विभाजक आहे. याला आपण समीकरण 1 म्हणूया.
म्हणून p बरोबर 2t. कारण 2 का घेतला इथे, तर 2 हा p चा विभाजक आहे, तर 2t येणार इथे. म्हणून आता इथे दोन्हींचा वर्ग करणार, p चा वर्ग p वर्ग आणि 2 चा वर्ग 4, t चा वर्ग t वर्ग. पण इथे काय दिलेलं आहे, t म्हणजे काय असणार आहे, पूर्णांक संख्या. पुढे बघा, म्हणून 2q² बरोबर 4t². बघा इथे p चा वर्ग बरोबर 4t वर्ग दिलेला आहे आणि आपण इथे वरती बघितलं की p चा वर्ग म्हणजेच काय, 2q वर्ग. तर इथे p चा वर्ग म्हणजे हे आहे आणि p चा वर्ग बरोबर 4t वर्ग आहे. तर या दोघांना बरोबर घेतले. बघा हा 2q वर्ग इथे बरोबर काय असणार आहे, 4t वर्ग. इथे जर p वर्ग बरोबर 2q वर्ग, वरती आपण हे सिद्ध केलेले आहे. तर बघा, म्हणून आता q वर्ग, आता हा जो 2 आहे हा इकडच्या बाजूला आल्यावर भागाकार होणार, म्हणजे 2ने इकडे भागाकार होणार, तर त्याचा भागाकार येणार आपल्याला इथे 2 मिळणार. तर इथे हा भागाकार आपल्याला मिळणार q वर्ग बरोबर 2t वर्ग. म्हणून q वर्ग ही समसंख्या आहे, म्हणून q ही समसंख्या आहे. म्हणजे या q वर्गाचा वर्गमूळ काय असणार आहे, तर q आणि तो समसंख्या असणार आहे. म्हणून 2 हा q चा सुद्धा विभाजक आहे. हे आपण समीकरण 2 म्हणणार. बघा, विधान 1 व विधान 2 वरून 2 हा p आणि q यांचा सामायिक विभाजक आहे. बघा इथे समीकरण 1 आहे, 2 हा p चा विभाजक आहे आणि इथेही विधान 2 जे आहे त्याच्यामध्ये 2 हा q चा सुद्धा विभाजक आहे. त्यांच्यावरूनच आपण इथे म्हणतोय की 2 हा p आणि q चा सामायिक विभाजक आहे. ही विसंगती आहे कारण p/q मध्ये p आणि q चा एक व्यतिरिक्त एकही सामायिक विभाजक नाही. म्हणून वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे हे गृहीत चुकीचे आहे. कारण आपण सुरुवातीला इथे घेतलेलं होतं गृहीतक, की गृहीत धरलं होतं आपण की वर्गमुळामध्ये 2 ही परिमेय संख्या आहे, परंतु हे गृहीतक इथे चुकीचे ठरते. म्हणून वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. मुलांनो, आता अपरिमेय संख्यांची दशांश रूपात मांडणी कशी करतात ते पाहू. 2 चे वर्गमूळ. सर्वप्रथम 2 नंतर दशांश चिन्ह देऊन 2 शून्याचा 1 गट असे 4 गट केले. नंतर दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला जी पूर्णांक संख्या असते त्यातून मोठ्यात मोठी वजा होणारी वर्गसंख्या वजा करावी. येथे दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला 2 ही पूर्णांक संख्या आहे, त्यातून 1 ही मोठ्यात मोठी संख्या वजा केली आणि वरती भागाकारातही 1 लिहिला. भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढताना ज्या अंकाने भागतो तो अंक डाव्या बाजूच्या अंकात मिळवावा लागतो. येथे सर्वप्रथम 1 ने भाग लावला म्हणून डाव्या बाजूला 1 + 1 बरोबर 2 असे लिहिले. त्यानंतर दशांश चिन्हानंतर 2 शून्यचा 1 गट उरलेल्या वजाबाकीच्या उजव्या बाजूला लिहिला, म्हणजे 100 झाले. आता हा भाज्य 100 व भाजक डाव्या बाजूला 2 आहे, परंतु 2च्या बाजूला असा अंक घ्यावा की जो 100 मधून वजा होईल. येथे 2च्या बाजूला 4 हा अंक घेतला म्हणून भाजक 24 झाला. आता भागाकाराच्या बाजूला 1 नंतर
दशांश चिन्ह देऊन 4 लिहिले आणि इथेही 4 लिहिले. खाली अगदी डाव्या बाजूला 24 अधिक 24 बरोबर 28 झाले आणि उजव्या बाजूला 24 गुणिले 4 बरोबर 96 हे 100 मधून वजा केले तर वजाबाकी 4 आली. आता 4च्या बाजूला वरील शून्याचा दुसरा गट घेतला असता भाज्य झाले 400 आणि डाव्या बाजूला भाजक झाला 28. आता 28च्या बाजूला 1 हा अंक घेतला आणि वरती भागाकारातही 1 लिहिला. 28च्या बाजूला 1 घेतला असता 281 गुणिले 1 बरोबर 281 ही संख्या झाली. ही संख्या 400 मधून वजा केली तर 119 बाकी राहिली. परंतु लगेच डाव्या बाजूला 281 अधिक 1 बरोबर 282 हा भाजक तयार झाला. आता 119 च्या बाजूला हा वरचा शून्याचा एक गट खाली घेतला असता नवीन भाज्य 11,900 आणि डावीकडे 282 हा भाजक मिळाला. आता 282च्या बाजूला असा अंक घ्यावा की तयार होणाऱ्या संख्येला नवीन घेणाऱ्या या अंकाने गुणल्यास येणारा गुणाकार 11,900 मधून वजा होईल. इथे डाव्या बाजूला 282च्या बाजूला 4 हा अंक घेतल्याने भाजक 2,824 तयार झाला आणि 2,824ला 4ने गुणले असता 11,296 हा भाज्य तयार झाला. वरती भागाकारात 1 नंतर 4 लिहिले. आता 11,900 मधून 11,296 ही संख्या वजा करू तर 11,900 वजा 11,296 बरोबर 604 हे येतात. आता भागाकाराच्या खाली लगेच 2,824 अधिक 4 बरोबर 2,828 ही नवीन भाजक तयार होतो. पुन्हा 604 च्या बाजूला शून्याचा चौथा गट घेतला असता नवीन भाज्य 60,400 मिळाला व 2,828 या भाजकाच्या शेजारी 2 हा अंक घेतल्याने 28,282 हा नवीन भाजक तयार झाला. याला 2 ने गुणले असता म्हणजेच 28,282 गुणिले 2 बरोबर 56,564 ही संख्या मिळाली. वरती भागाकारात 4 नंतर 2 लिहिले. आता ही संख्या 60,400 मधून वजा केल्यास म्हणजेच 60,400 वजा 56,564 बरोबर 3,836 ही बाकी राहते. आता डाव्या बाजूला 28,282 मध्ये 2 ही संख्या मिळवल्यामुळे 28,284 हा नवीन भाजक निर्माण झाला. अशा पद्धतीने हा भागाकार अखंड राहतो. मुलांनो, हे लक्षात ठेवा की भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढताना नेहमी वरील बाजूस आलेल्या भागाकाराच्या संख्येच्या दुप्पट खालील डाव्या बाजूचा भाजक संख्या असते. या उदाहरणात भागाकार 14,142 आहे
व खालील भाजक 28,284 आहे. ही संख्या 14,142 च्या दुप्पट आहे. म्हणजेच आपला हा भागाकार बरोबर आहे. बघा आता यापुढे आहे आपल्याला 3 चे वर्गमूळ. 3 चे वर्गमूळ मुलांनो वरील प्रमाणेच 3 चे वर्गमूळ काढले आहे. त्याचे निरीक्षण करा. या दोन्ही उदाहरणातून समजते की वर्गमुळात 2 व वर्गमुळात 3 या संख्या अपरिमेय संख्या आहेत. संख्या पाय. वर्तुळाचा परिघ व व्यास यांचे गुणोत्तर ही स्थिर संख्या असते. ती अपरिमेय असते. ती संख्या पाय या चिन्हाने दर्शवली जाते. पाय ची अंदाजे किंमत 22/7 किंवा 3.14 घेतात. थोर भारतीय गणिती आर्यभट्ट यांनी इसवी सन 499 मध्ये पायची किंमत 62,832/20,000 बरोबर 3.1416 अशी काढली होती. म्हणून संख्या पाय ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे. मुलांनो वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या आहे हे आपण पाहिले आहे. आता 2 अधिक वर्गमुळात 3 ही संख्या अपरिमेय आहे का ते पाहू. समजा 2 अधिक वर्गमुळात 3 ही संख्या अपरिमेय नाही असे मानू. म्हणजेच ती परिमेय असायला हवी. जर 2 अधिक वर्गमुळात 3 परिमेय असेल तर 2 अधिक वर्गमुळात 3 बरोबर p/q आहे असे मानू. म्हणजेच p/q ही परिमेय संख्या आहे. म्हणून वर्गमुळात 3 बरोबर p/q वजा 2 हे समीकरण मिळते. म्हणजेच काय तर बघा इथे अधिक 2 आहे तर त्याच्या उजव्या बाजूला गेल्यावर हा अधिक 2 हा वजा 2 होतो. म्हणून आपल्याला हे समीकरण मिळते की वर्गमुळात 3 बरोबर p/q वजा 2. आता बघा वर्गमुळात 3 ही डावी बाजू आहे. ही वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या आहे आणि ही p/q वजा 2 ही परिमेय संख्या आहे. म्हणजे ही डावी बाजू बरोबर उजवी बाजू नाही. म्हणजे इथे विसंगती येते. येथे डावी बाजू परिमेय संख्या आणि उजवी बाजू परिमेय संख्या अशी विसंगती येते. म्हणजेच 2 अधिक वर्गमुळात 3 ही परिमेय संख्या नसून ती अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध होते. त्याचप्रमाणे 2 वर्गमुळात 3 अपरिमेय आहे हे दाखवता येते. विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण परिमेय संख्यांचे काही गुणधर्म अभ्यासले त्याचप्रमाणे अपरिमेय संख्यांचेही गुणधर्म आहेत ते आता आपण लक्षात ठेवूया. 1. परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी ही अपरिमेय संख्या असते. शून्येतर परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांचा गुणाकार किंवा भागाकार ही सुद्धा एक अपरिमेय संख्या असते. 3. 2 अपरिमेय संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार व भागाकार हे मात्र परिमेय किंवा अपरिमेय. वास्तव संख्यांवरील क्रमसंबंधाचे गुणधर्म. 1. जर a आणि b या 2 वास्तव संख्या असतील तर त्यांच्यामध्ये a बरोबर b किंवा a लहान आहे b पेक्षा किंवा a मोठा आहे b पेक्षा यापैकी कोणता तरी एकच संबंध असतो. म्हणजे बघा 2 संख्या असतील वेगवेगळ्या वास्तव संख्या तर त्या एक तर समान असतील किंवा एक लहान असेल किंवा एक मोठी असेल यातील एक संबंध असतो. 2. जर a लहान आहे b पेक्षा
आणि बी लहान आहे सी पेक्षा, तर ए लहान आहे सी पेक्षा, म्हणजे ए आणि बी या दोन्ही संख्या लहान असतील सी पेक्षा. 3. जर ए लहान आहे बी पेक्षा, तर ए अधिक सी लहान असेल बी अधिक सी पेक्षा, म्हणजे ए आणि सी ची बेरीज ही लहान असेल बी अधिक सी पेक्षा. 4. जर ए लहान असेल बी पेक्षा आणि जर सी हा मोठा असेल शून्यापेक्षा, तर ए गुणिले सी लहान असेल बी आणि सी पेक्षा, बी गुणिले सी पेक्षा, आणि जर सी लहान असेल शून्यापेक्षा, तर ए गुणिले सी मोठा असेल बी गुणिले सी पेक्षा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ऋण संख्येचे वर्गमूळ याविषयी माहिती घेऊ. जर वर्गमुळात ए बरोबर बी, तर बी वर्ग बरोबर ए हे आपल्याला माहीत आहे. म्हणजेच बघा, वर्गमुळामध्ये 4 म्हणजेच काय येणार, 4चे वर्गमूळ हे 2 असणार, म्हणजेच 2चा वर्ग काय असणार आहे, तर 4 असणार आहे. यावरून जर वर्गमुळात 5 बरोबर x असेल, तर xचा वर्ग बरोबर 5 हे आपल्याला समजते. तसेच आपल्याला हे माहीत आहे की कोणत्याही वास्तव संख्येचा वर्ग ही नेहमी ऋणेतर संख्या येते. ऋणेतर म्हणजे ऋण नाही, म्हणजे कोणत्याही वास्तव संख्येचा वर्ग कधीही ऋण नसतो. पण वर्गमुळात -5 चा वर्ग बरोबर -5, म्हणून वर्गमुळात -5 ही वास्तव संख्या नाही, म्हणजेच ऋण वास्तव संख्येचे वर्गमूळ वास्तव संख्या नसते. सराव संच 2.2. 1. 4 वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करा. बघा आता याची सिद्धता. समजा 4 वर्गमुळात 2 ही संख्या परिमेय आहे असे आपण आधी मानू. ही संख्या परिमेय संख्या आहे. म्हणून 4 वर्गमुळात 2 बरोबर a/b असे आपण लिहू शकतो, कारण येथे a व b हे पूर्णांक संख्या आहेत. पूर्णांक संख्या व b हा शून्य नाही, तर म्हणून वर्गमुळात 2 बरोबर a/4b. बघा इथे हा 2 गुणाकार आहे, इकडे उजव्या बाजूला गेल्यावर त्याचा भागाकार होणार, म्हणजेच आपल्याला मिळणार a/4b. आता a व b या पूर्णांक संख्या आहेत. a व b या पूर्णांक संख्या आहेत. म्हणून a/4b सुद्धा काय असणार आहे, तर पूर्णांक संख्या असणार आहे, म्हणजेच ही परिमेय संख्या असणार आहे. परिमेय संख्या आहे, कारण पूर्णांक संख्या या परिमेय संख्या असतात. बघा हे जे समीकरण आलेलं आहे याला आपण समीकरण 1 नाव देऊया. म्हणजे आता इथे समीकरण 1 मध्ये बघा, हा a/4b ही परिमेय संख्या आहे,
परंतु आपण बघितले आहे की वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. म्हणजेच इथे डावी बाजू ही उजव्या बाजूच्या समान येत नाही, म्हणून इथे विसंगती येते. म्हणजेच आपण म्हणू शकतो इथे समीकरण 1 ची डावी बाजू म्हणजेच समीकरण 1 ची डावी बाजू अपरिमेय संख्या आणि उजवी बाजू ही परिमेय संख्या. या दोन्हींमध्ये विसंगती येते. अशी विसंगती येते म्हणून 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या मानणे चूक आहे. म्हणून 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. हे सिद्ध होते. उदाहरण क्रमांक 2. 3 अधिक वर्गमुळात 5 ही संख्या अपरिमेय संख्या आहे. हे सिद्ध करा. सिद्धता. समजा 3 अधिक वर्गमुळात 5 ही परिमेय संख्या आहे. म्हणून 3 अधिक वर्गमुळात 5 बरोबर p/q. आता p/q ही परिमेय संख्या आहे. बघा, p व q या पूर्णांक संख्या आहेत. व q हा 0 नाही. म्हणून आपण इथे असे लिहू शकतो की वर्गमुळात 5 बरोबर p/q वजा 3. इथे अधिक 3 आहे, म्हणून इकडे उजव्या बाजूला आल्यावर ते वजा 3 होणार. याला आपण समीकरण 1 नाव देऊ. आता येथे बघा, वर्गमुळात 5 ही एक अपरिमेय संख्या आहे आणि p/q वजा 3 ही एक परिमेय संख्या आहे. म्हणजे इथे या दोन्ही बाजू समान नाहीत, तर इथे विसंगती येते. म्हणून आता आपण इथे असे लिहू शकतो. येथे समीकरण 1 ची डावी बाजू अपरिमेय संख्या आणि उजवी बाजू परिमेय संख्या अशी विसंगती मिळते.
म्हणून 3 अधिक वर्गमुळात 5 ही परिमेय संख्या मानणे चूक आहे. म्हणजेच 3 अधिक वर्गमुळात 5 ही परिमेय संख्या नसून ती अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध होते. तर याप्रमाणे ही सिद्धता आहे. उदाहरण क्रमांक 1 प्रमाणेच उदाहरण क्रमांक 2 ची सिद्धता आहे. तर आता आपण सराव संच 2.2 मधील 1 व 2 उदाहरण अभ्यासले आहे. उर्वरित उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासू. गृहपाठ संख्या पाय पाठ्यपुस्तक पान क्रमांक 23 व 24 कृती 1 व 2 मध्ये दिलेली कृती करून दिलेली सारणी पूर्ण करा. धन्यवाद.